नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा विषय वेगळा आहे, आरक्षणाचा। 19% नेमकं किती जणांना आरक्षण देणार हा आपला विषय आहे, कारण आता आणखीन एक आरक्षण येऊ घातलंय आणि हे आहे लिंगायत समाजासाठी। कर्नाटक निवडणुकांच्या वेळेला तर त्या तिथे काँग्रेसनं लिंगायतांना धर्माचा दर्जा देण्याचंही जाहीर करून टाकलं, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या एका आयोगानं आरक्षण अशा पद्धतीनं देता येणार नाही असं म्हटलं होतं, कारण लिंगायत ही जात किंवा धर्म नाही तर तो एक पंथ आहे असंही मत त्या आयोगाच्या वेळेला मांडण्यात आलं होतं। आता फडणवीस सरकारनं लिंगायतांना नव्यानं आरक्षणाची चाचपणी करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पावलं टाकायलाही सुरुवात केली। एकाच विषयासाठी किती वेळेला आयोग नेमायचा, मग सरकारनं मागच्याच नेमलेल्या आयोगाचं काय, त्यांच्या अहवालाचं काय, आणि आता नवीन आयोग नेमकं काय साध्य करणार? मुळात लिंगायत समाजामध्येच लिंगायतांना धर्म म्हणून मान्यता द्यावी का आरक्षण द्यावं अशा प्रकारचे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत। त्यामुळे जर का ह्या सगळ्या प्रकारच्या तारेवरची कसरत करून आरक्षणाचा विषय झालाच, तर तो 19% खरंच नेमकं किती जणांना आरक्षण देणार हाच कळीचा मुद्दा आहे। कारण ज्या 19% आरक्षण दिलं जाईल कदाचित त्या 19%तल्या ओबीसींचा आणि अन्यही घटकांचा या आरक्षणाला विरोध आहे। याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मनोहर धोंडे, जे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शिवा संघटनेचे स्टुडिओत आहेत माझ्यासोबत। यासोबत प्रेरणा होनराव आहेत भाजपच्या प्रतिनिधी, आनंद दबे ओपन फोरमच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून सर्व प्रकारच्याच आरक्षणाला विरोध करतायत, ते आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात या चर्चेत सहभागी होणार आहेत। श्रावण देवरे असणार आहेत ओबीसी नेते, बबन तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत तेही आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जातील, आणि ॲडव्होकेट पल्लवी रेणके आहेत आपल्यासोबत, ज्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्य आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला स्वाभाविकपणे आपण आपल्या स्टुडिओतल्या मान्यवरांच्यापासून सुरुवात करूयात आणि हे जाणून घेऊयात की मुळात लिंगायत समाजाला काय पाहिजे? आरक्षण पाहिजे, धर्म म्हणून मान्यता पाहिजे का काय नेमकं पाहिजे? धोंडे सर। सगळ्यांना जय शिवा। आजचा विषय आपण जो घेतलेला आहे लिंगायत समाजाच्या किंवा वीरशैव लिंगायत समाजाच्या जाती पोटजातींचं आरक्षण। खरं तर काल जी घटना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चेत जी घडली त्याचा अर्थ थोडासा चुकीचा काढला जातो आहे असं माझं मत आहे। वीरशैव लिंगायत ही एक संस्कृती आहे ज्यामध्ये अनेक जाती आणि उपजाती आहेत। जो कोणी हृदयावर शिवलिंग धारण करतो, कपाळावर विभूती लावतो आणि भगवान शिवाला म्हणजे शंकराला दैवत मानतो, त्यांची जात या ठिकाणी विचारली जात नाही। व्यवसायावरून नंतर जाती आल्या, पण भारतीय राज्यघटनेने आरक्षण हे जातीच्या आधारावरती दिलेलं आहे। आणि म्हणून जात हा विषय या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट असल्यामुळं, जातीच्या आधारावर आरक्षण असल्यामुळं ज्या वेगवेगळ्या जाती उपजाती वीरशैव लिंगायतांच्या मध्ये आहेत त्या ओबीसी, एसबीसी, एनटी आणि एससी या 4 प्रवर्गामध्ये मोडतात। कारण वेगवेगळ्या उपजाती आहेत, त्यातल्या आपण आज ओबीसी पुरता विचार करू। ओबीसी मध्ये शिवा संघटनेने 2005 साली वीरशैव लिंगायतांच्या वेगवेगळ्या जातींचा ओबीसी आणि एसबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी केली आणि प्रकरण क्रमांक 60/2006 राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुढे अनेक वर्ष हे प्रकरण चाललं आणि साधारणतः 21 ऑगस्ट 2014ला राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल क्रमांक 47 महाराष्ट्र सरकारला दिला, जो 28 ऑगस्ट 2014ला शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 4 सप्टेंबर 2014ला हा GR निघाला, ज्या GR नुसार महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या 18 जाती ओबीसी मध्ये आणि 3 जाती एसबीसी मध्ये समाविष्ट झाल्या। त्यानंतर आम्ही दुसरा टप्पा घेतला। 12/9/2014ला राज्य मागासवर्ग आयोग आणि नव्यानं आलेलं सरकार यांना शिवा संघटनेने निवेदन दिलं आणि उर्वरित 32 जाती, ज्यामध्ये मग लिंगायत, वीरशैव किंवा लिंगायत पंचमा, लिंगायत पंचम, लिंगायत रेड्डी
यासारख्या 32 जाती आहेत, त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा असं निवेदन आम्ही दिलं. त्यानंतर 26/8/2015 माजी समाज कल्याण मंत्री नामदार राजकुमार बडोले यांच्याकडे शिवा संघटनेची बैठक झाली. त्यानंतर 26 मार्च 2015 दुसरी बैठक झाली आणि या दोनही बैठकांच्या मधून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हा विषय राज्य मागास वर्ग आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. आणि नव्यानं राज्य मागास वर्ग आयोगाच्या पुढं 32/2014 या केस नंबरनी प्रकरण राज्य मागास वर्ग आयोगाच्या पुढे चालू आहे. त्यामध्ये 3 वेळेला सुनावणी आमच्या झालेल्या आहेत. बरं, म्हणजे पण आता इथून पुढे जर का तुम्हाला जे आरक्षण अपेक्षित आहे ते अपेक्षित आरक्षण जे म्हणून भगवान वीरशैव यांचा विचार मानतात त्या सगळ्यांना तुम्हाला आरक्षण अपेक्षित आहे का नेमकं कोणाला आरक्षण अपेक्षित आहे? नाही, बघा, मुळामध्ये नव्यानं कुठली जात समाविष्ट करावी अशी शिवा संघटनेची मागणी नाही. गैरसमज होऊ नये. ज्या जाती आज 346 जाती महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत, बरोबर, पण ज्या ज्या जाती आज GR मध्ये शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहेत त्या जातीला लिंगायत शब्द जोडून, लिंगायत शब्द प्रिफिक्स करून आरक्षण मिळावं एवढीच मागणी आहे. आणि त्याला अनुसरूनच लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत माळी, लिंगायत जंगम यासारख्या 21 जाती समाविष्ट झालेल्या आहेत, ज्या ऑलरेडी त्या GR मध्ये समाविष्ट होत्या. ज्या नाहीयेत त्यांचा अधिक समावेश करावा एवढंच तुमचं हे आहे. पण याच्या पूर्वीचे जे आयोग आले होते त्यांनी मात्र काहीतरी वेगळं म्हटलं होतं आणि पल्लवी रेणके अशाच एका आयोगाच्या सदस्य होत्या. पल्लवीताई, तुम्ही काय अभ्यास केला होता आणि काय तुमचा अभ्यास आहे या विषयात? नमस्कार. आता जे धोंडे सर म्हणाले ते त्या ज्या आयोगाच्या बाबतीत ते जे बोलले त्याच आयोगावर मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या 18 मला आठवत नाही किती जाती होत्या, पण ओबीसी मध्ये ज्या जाती ऑलरेडी अंतर्भूत आहेत त्या जाती ज्या लिंगायत किंवा वीरशैव पंथ मानतात यांना केवळ त्यांच्या नावापुढे लिंगायत किंवा वीरशैव लिहिलेलं नाही आहे म्हणून ओबीसीच्या आरक्षणापासून ते वंचित राहू नये असा सगळा विचार करून त्या जातींच्या पुढे लिंगायत असं प्रिफिक्स करून ते सुधारणा ती 2014 मध्ये करण्यात आली आणि त्याच्याप्रमाणे नवीन GR निघाला. आता त्यांनी सगळं सांगितलं, ते खरं आहे. पण त्या बाकीच्या 32 जातींच्या बाबतीत ते बोलत आहेत, त्या 32 जातींपैकी मला असं वाटतं की त्यांनी जी नावं घेतलेली आहेत, जे रेड्डी, त्यांनी जे लिंगायत रेड्डी नाव घेतलं तर ते रेड्डी ही जात अजूनही ओबीसी मध्ये समाविष्ट नाही आहे. तर मला असं वाटतं की त्यामुळे पहिल्यांदा त्या जाती ओबीसी आहेत का याचा अभ्यास करावा लागणार. आणि जर त्या ओबीसी असतील आणि जर ते एखादा पंथ मानत असतील तर त्याच्या पुढे तो प्रिफिक्स लावावा का ना लावावा हा पुढचा प्रश्न. आधी पहिल्यांदा या जाती ओबीसी आहेत का हे आपल्याला बोला. पल्लवीजी पूर्ण करा. बोला. हा, दुसरं मला असं वाटतं काय माहितीये का की जी काही न्यूज मध्ये चर्चा चालू आहे की बाबा राज्य मागासवर्ग आयोगाकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल टाइम बाउंड देण्यात यावा आणि सकारात्मक देण्यात यावा अशा पद्धतीचं वक्तव्य जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं इथे ना थोडीशी ना सरकारची डिग्निटी राहते ना आयोगाची डिग्निटी राहते. कारण का सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, म्हणजे माननीय मुख्यमंत्री जे आहेत तिथे प्रतिनिधी म्हणून आहे आणि आयोग हा वेगळा आहे, ही रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे. उलट त्याला आयोगाने जी शिफारस केलेली असते, आयोग स्वायत्त आहे, घटनात्मकता आहे त्याला. एक्झॅक्टली म्हणजे त्याला माननीय मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाहीत की बाबा तुम्ही सकारात्मक अहवाल द्या. याचा अर्थ हे कुठेतरी प्रिज्युडाईस आहे. याचा अर्थ हे आयोगावर एक प्रकारे दडपण टाकण्यात येत आहे की तुम्ही अशा पद्धतीचाच अहवाल देण्यात यावा जेणेकरून आम्हाला हा निर्णय. तुम्ही अशी मागणी करताय, आता आयोगाची गोष्ट सरकारच्या वतीनं करण्यात आली, पण असं आहे त्याच्यात म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे तेच त्या आयोगानं दिलं पाहिजे असं आहे का? आता रेणकेताई म्हणालेल्या अगदी रास्त आहे. मी पहिल्यांदा खुलासा करू इच्छितो की खरं तर काल जे शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं त्यांना या वीरशैव लिंगायतांच्या जाती उपजातीच्या आरक्षणाचा अभ्यास नाही किंवा त्यांना माहिती नाही. असं असताना एक भावना म्हणून त्यांनी काल शिष्टमंडळ भेटलं आणि निवेदन दिलं. त्या निवेदनावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच म्हटलेलं आहे की तुमचं निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीनं पाठवलं जाईल, एवढंच आश्वासन दिलंय. बाकी मुख्यमंत्री महोदय काहीही बोललेले नाहीत. आणि त्यात महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगेल,
की यापूर्वीच राजकुमार बडोलेंकडे बैठक झाल्याच्या नंतर 2014 मध्येच प्रकरण राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे आता प्रलंबित आहे. 3 वेळेला सुनावण्या झालेल्या आहेत. माझ्याकडे सुनावण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे पत्र आहेत आणि ह्या सुनावण्या ज्या झाल्यात त्या सुनावण्या अधिकृत झालेल्या आहेत. आणि आता जे रेणकेताई म्हणाल्या ते अगदी योग्य आहे की या जाती त्या ओबीसीच्या लिस्टमध्ये आहेत का हे तपासून त्याला लिंगायत प्रिफिक्स करून जोडून त्याला देता येईल का याचा अभ्यास चालू आहे. आणि म्हणून आज नव्यानं किंवा काल नव्यानं काही मुख्यमंत्र्यांना आदेश दिले असं म्हणणं चुकीचं आहे. असे आदेश दिलेले नाहीत. ठीक आहे. प्रेरणाजी, याच्यात भाजपची भूमिका काय? भाजपचं मुळात म्हणणं काय? कारण जसं सुरुवातीला म्हटलं होतं, मुळातच या समाजामध्ये किंवा या पंथामध्ये 2 प्रकारचे विचार आहेत. एकांचं म्हणणं आहे की आम्ही पंथ आहोत किंवा आम्ही वेगळा धर्मच म्हणून आम्हाला मान्यता द्यावी. याच्याबद्दल भाजप काय विचार करतो? काल एका शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आत्ताच्या चर्चेमधनं आपल्या सगळ्यांसमोर विषय आलाच, त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले. मी त्याविषयी भूमिका स्पष्ट करते. सर्वात पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त हे जे काही निवेदन आलं होतं, लोकांच्या ज्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या राज्य मागासवर्ग आयोगापर्यंत पोहोचवण्यात येतील एवढीच त्याच्यावरती त्यांची टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क आणि अर्थ लावण्यात येऊ नयेत. आणि आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे या विषयावरती 2 वेगवेगळे मत समाजामध्ये अस्तित्वात आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे धर्म म्हणून मान्यता मिळावी आणि काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण ओबीसी आणि जो काही क्रायटेरिया असेल त्याच्यामध्ये मिळावं. तर भाजपाची धर्म या बाबतीमध्ये भूमिका अतिशय स्पष्ट आहे. लिंगायत हा एक वेगळ्या धर्मासाठी म्हणून आरक्षण न देता, लिंगायत हा हिंदू धर्मातलाच एक संप्रदाय आहे आणि एक पंथ आहे आणि त्या अनुषंगाने विचार केला जाईल ही भाजपाची भूमिका आधीपासून अतिशय स्पष्ट आहे. आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा, माननीय मुख्यमंत्री आणि भाजपची जी भूमिका आहे त्यामध्ये नक्कीच कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लागता लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विचार भाजपाकडनं नक्कीच सकारात्मक दृष्टीने केला जाईल. प्रेरणाजी, तुम्ही म्हणताय अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, पण या 19% आतापर्यंत अनेक जण ऍड झाले ना, त्याच्यामुळे जे मूळ 19% होते त्यांचा सहभाग तर कमी झालाच निश्चितपणे. बबन तायवाडे आहेत आपल्यासोबत. बबनजी, जर का या पुढे जाऊन जर का मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला, त्याच्यात नेमकं काय येईल, त्याची अंमलबजावणी कशी होईल, त्याच्यात काही तांत्रिक अडचणी येतील का, हा सगळा विषय आहेच. पण मुळात या 19%च येणार आहे हा सगळा परत लिंगायत समाज. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काही जणांचा समावेश झालाय, काही जणांचा व्हायचा आहे. बोला. हे बघा की जेव्हा 1990 मध्ये मंडल आयोग ॲक्सेप्ट झाला तर मंडल आयोगाने जी यादी दिली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील 270 जाती आणि देशातील 3742 जातींचा ओबीसी मध्ये समावेश होता आणि त्यांनी 52% आरक्षण द्यायचं असं केलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या 52% ओबीसीला फक्त 27% आरक्षण 1992 पासून लागू झालं आणि त्या 270 जाती आज जवळजवळ 382 जातीपर्यंत पोहोचलेल्या आहे. म्हणजे मागच्या 25 वर्षामध्ये 100 जाती त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहे. पर्सेंटेज तेवढंच आहे आणि आतापर्यंत केंद्र सरकार किंवा सर्व सरकार हे सांगायचे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही 50% वर आरक्षण देऊ शकत नाही आणि म्हणून शेड्यूल कास्टला 15% दिलं होतं, शेड्यूल ट्राईबला 7.5% दिलं होतं, 22.5% 50 मधून वजा केल्यावर आम्हाला 27% दिलं आणि आतापर्यंत आमची तोंड सुप्रीम कोर्टाचा निर्णय सांगून चूप ठेवल्या गेली होती. पण आपल्याला माहित आहे नुकतंच आता केंद्राने EWS कॅटेगरीला 10% आरक्षण दिलं. त्याच्यामुळे ते आरक्षण 60% गेलं. बरोबर. ते आरक्षण जर 60% गेलं तर मग या 52% ओबीसीला 52% आरक्षण का नाही? आणि म्हणून आमचा विरोध सध्या इतर जातीच्या समाविष्ट करण्याचा दारामागून प्रयत्न होतो आहे त्याला याच्याकरता आहे की आधीच 52% ओबीसीला 27% आरक्षण, त्यावेळेस ज्या जाती होत्या त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक जाती ॲड झालेल्या आहे पण पर्सेंटेज वाढत नाही आहे आणि म्हणून आधी सरकारने आता देशामध्ये 60% आरक्षण केल्यामुळे 50%ची मर्यादा संपलेली आहे. या 52%ना पदी 52% आरक्षण द्यावं आणि नंतर कोणत्या जाती ॲड करायचा याचा विचार करावा. सध्या तरी परिस्थितीमध्ये कुठलीही नवीन जात या ओबीसीमध्ये ॲड करू नये जोपर्यंत 52% आरक्षण लागू केल्या जात नाही.
ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे, ती स्पष्ट आहे. आतापर्यंत आमची तीच मागणी होती, परंतु प्रत्येक वेळेस सरकार हेच सांगायचं की नाही 50%च्या वर आम्हाला जात नाही. सरकार आता स्वतः 60%वर गेलेलं आहे आणि किती अन्याय व्हायचा. पण बबनजी, सर्वच राजकीय पक्षांमध्ये तुमचे आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून कुठल्याही नवीन जातीचा ऍड करायच्या पूर्वी राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि हे थांबवायला पाहिजे. पण बबनजी, सर्वच राजकीय पक्षांमध्ये तुमचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत किंवा विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते आहेत. अशा याच्यात तुम्ही थेट सरकारच्याकडनं किंवा विरोधकांच्याकडनं हा विषय मार्गी का नाही लावत? म्हणजे तुम्ही लिंगायतांना म्हणायचं की तुम्ही आमच्यात येऊ नका, तर त्यांच्या काहीतरी अडचणी आहेत म्हणून त्यांना ओबीसी मधला आरक्षणाचा टक्का पाहिजे. कुणाला विरोध नाही. हे बघा, आमचा पर्टिक्युलरली कुठल्याही जातीला विरोध नाही. हे बघा साहेब, आता आरक्षणाच्या 5 कॅटेगरी झालेल्या आहेत. बरोबर. नाही, एक शेड्यूल कास्ट कॅटेगरी, एक शेड्यूल ट्राईब कॅटेगरी, बरोबर, एक ओबीसी कॅटेगरी, एक आता आपल्या राज्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेली कॅटेगरी आणि 5वी कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी. या 5 कॅटेगरी झाल्या असताना सर्व जातींचा फक्त ओबीसी मध्येच येण्याचा आग्रह का? आता इतर जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये जाण्याचा कोणी का प्रयत्न करत नाही? इथे 382 जातीला 27%, बाकीच्या ठिकाणी त्यांच्या जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळून राहिलं, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळून राहिलं. तुमचा मुद्दा लक्षात आला, आपण तोच विचारूया. आरक्षण नाही, सर्वांची मागणी फक्त ओबीसी मध्ये यायची आहे. धोंडे सर, असं काय म्हणजे तुम्हाला त्याच्यातच का पाहिजे? त्याच 19-27% तुम्हाला का पाहिजे? तुम्ही स्वतंत्र मागणी करा. आता बबनराव जे म्हणतायत ते मी त्यांच्या मताशी सुद्धा सहमत आहे. त्याचं कारण सांगतो मी, की आम्ही वेगळं जात आमची म्हणून समाविष्ट करा असं म्हणतच नाही आहोत. आज ज्या GR मध्ये ओबीसी मध्ये जाती आहेत, जसं सुतार ओबीसी आहे, कुंभार ओबीसी आहे, परंतु कुंभारला लिंगायत कुंभार केलं की ओपन होते. सुतार ओबीसी आहे आज आहे, पण त्याला लिंगायत सुतार केलं तर ओबीसी होत नाही, ते ओपन होते. आणि म्हणून आमचं म्हणणंच एवढं आहे, जाती या व्यवसायावरून निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून ज्या ज्या व्यवसायात जी माणसं असतील, जो हृदयावर लिंग धारण करतो, कपाळावर विभूती लावतो, भगवान शिवाला दैवत मानतो आणि माळी काम करत असेल तर लिंगायत माळी झाला. पण माळी ओबीसीत आहे, त्याला लिंगायत जोडल्याने काही वेगळी जात होत नाही. आणि म्हणून हा गैरसमज जो आहे, आजच्या तारखेमध्ये मी स्वतः ओबीसीचा कार्यकर्ता आहे. 2008च्या GR पासून मी लिंगायत वाणी म्हणून ओबीसी आहे. आणि ओबीसी ही वेगळी लिंगायत जात म्हणून समावेश करा, हा गैरसमज आहे. लिंगायत ही पर्टिक्युलर एक जात नाही, पण त्यामध्ये अनेक जाती आहेत. तुम्ही म्हणताय तसाच जर का नियम लावायचा झाला तर उद्या ब्राह्मण समाजातले 2 जण म्हणतील की आम्ही शंकराला मानतो आणि आम्ही वीरशैवांना मानतो. उद्या CKP मधले आणखीन काही जण पुढे येतील, ते म्हणतील आम्ही मानतो, आमची श्रद्धा आहे. आणि माझ्या माहितीत काही जण आहेत, माझे काही मित्र आहेत असे की ज्यांची श्रद्धा आहे ते त्याचं पालन करतात. काही वेळेला तुमचे जे उपास असतात त्याचं ते पालन करतात. अशाच एका समाजाचे प्रतिनिधी आनंद दवे सुद्धा आहेत आपल्या बरोबर. दवेजी, तुम्ही कसं पाहता या सगळ्या तिढ्याकडे? कारण आता जो तुम्ही विषय ओढला तो पूर्ण करतो. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. लिंगायत समाज हा शिवाला मानतो, आम्ही सुद्धा शिवाला मानतो. ते हृदयाच्या बाहेर एक लिंगाचं धारण करतो, आम्ही हृदयाच्या आत करतो. मग तो काय आरक्षणाचा क्रायटेरिया ठरू नये असं माझं मत आहे. पहिलं आता मुख्य विषयावर येतो. लिंगायत समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला ठरायचा बाकी असताना महाराष्ट्र शासन ज्या प्रकारे त्याला घाई करते, तुम्हाला जर आठवत असेल तर राणे आयोगानंतर जेव्हा मराठा आरक्षण मिळालं तर कोर्टाने नाकारलं, कारण मराठा समाजा EBC सिद्ध झाला नव्हता. मग वर्षभर गेलं त्या प्रोसिजरमध्ये. मग तुमच्या घरात फ्रीज नाही म्हणजे तुम्ही गरीब, फ्रीज असाल तर श्रीमंत, वॉशिंग मशीन, अजून काही चक्क्या वगैरे असं काही ते सरकारने ते गणित बसवलं आणि मराठा समाजाला अगदी ठरवून ओबीसी आर्थिकदृष्ट्या मागासलेला सिद्ध केलं आणि ते आरक्षण आता मिळते असं वाटते. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल बाकी आहे. आता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे केलंय, पुढच्या 15 दिवसात आचारसंहिता लागायच्या आधी लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये सुरू करा आणि त्याला आरक्षण द्या अशी त्यांची स्पष्ट भूमिका दिसते, जी पूर्णपणे राजकीय. 15 दिवसात आयोग कसा निर्णय घेणार, कसं परीक्षण करणार, लिंगायत समाज सुद्धा अगदी गावागावात पसरलेला आहे, त्याचं कसं ते परीक्षण करणार हा मोठा विषय आहे. दुसरा अजून महत्वाचा विषय असा ना की 70 वर्षात आपण आरक्षण जवळजवळ सगळ्या समाजात दिलंय. आज लिंगायत समाज त्याच्यामध्ये आल्यानंतर 90% समाज आरक्षणाच्या आत येणार आहे. म्हणजे खरं आरक्षणाचा फायदा किती होणार हे सरकारही सांगू शकणार आहे ना कोणतेही समाज सांगू शकणार आहे. वाढली 2 किंवा 4 जाती, मग तो जैन समाजातला काही वर्ग असेल, ब्राह्मण समाज असेल, आणखी माहेश्वरी समाज असेल की जो आरक्षणाच्या बाहेर राहणार आहे. आता जर सरकारला असं वाटतं की 70 वर्षाचा आरक्षणाचा फायदा झाला आहे तर काही जातींना, काही समाजांना आरक्षणाच्या बाहेर काढले गेलं म्हणजे की तुम्हाला फायदा झालाय,
पण या 346 जाती राज्यातल्या असतील किंवा केंद्रातल्या 4000 जाती असतील, एकही जात एकही समाज असं स्पष्ट सांगत नाही की आम्हाला फायदा झाला, आमचं आरक्षण काढून घ्या, आता आम्ही ओपन मध्ये लढू. याचा अर्थ शासन याला फेल गेलेलं आहे. दुसरं महत्वाचं आहे, जर तुम्हाला असं वाटतं की आता हा ओबीसी समाजाचा सक्सेस झालेला नाहीये, मग त्याच्यामध्ये वाटे करून मुलांचं कशाला टाकताय? ओबीसी समाजाचं अजून नुकसान तुम्ही करताय. त्यामुळे फक्त आणि फक्त राजकीय कारण आहे, बाकी काही नाही. मुख्यमंत्र्यांची हिंमत नाहीये, सरकारची हिंमत नाहीये. स्पष्टपणे सांगणार की 5000 सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊन कोणत्याही समाजाचा फायदा होऊ शकत नाही. तुमचा शिक्षणाचा हक्क नाकारला. ठीक आहे प्रेरणाजी, ओपन आपल्यासोबत भाजपच्या प्रतिनिधी आहेत, आनंदजी आपल्यासोबत भाजपच्या प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारूयात. सरकार आणि प्रशासन म्हणून सरकार इतक्या वर्षानंतरही अपयशी ठरलं आणि त्यांनी दुसरं म्हटलं की मुख्यमंत्री धाडस नाही दाखवत आहेत. बाकीच्या ठिकाणी जसं त्यांनी दाखवलं तसं या ठिकाणी एखाद्या वेळेला नाही म्हणायचं धाडस दाखवावं मुख्यमंत्र्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी हा विषय सांगू इच्छिते. आपण अपयशी असं म्हणत असताना आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलंय, निरनिराळ्या समाजातल्या निरनिराळ्या घटकांचा आवाज कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि ते सतत अपयशी ठरलेले आहेत. ज्या ज्यावेळी समाज त्यांच्या वेळी आणि आता आपण 2014च्या नंतर ज्यावेळी बघतोय, प्रत्येक समाजातल्या घटकाला असं वाटतंय की आपला आवाज या सरकारपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला न्याय मिळू शकतो. म्हणून अशा अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चांना 2017 पासून हे सरकार सामोरं गेलंय आणि अतिशय यशस्वीपणे समाज घटकांच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपा सरकार हे यशस्वी ठरलंय. हे आपण 2014 पासून आजपर्यंत बघतोय आणि म्हणूनच आज आपण लिंगायत आरक्षणासारख्या विषयावरही ज्यावेळी विषय पुढे येतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. मला असं वाटतं इथे गोंधळात पडण्याचं असं कुठलंही कारण नाहीये. आपण ओबीसीच्या आरक्षणाविषयी, लिंगायत समाजाला आपण आरक्षण कुठे देणार याविषयी भाजपाने कुठेही आपली टिप्पणी कुठेही केलेली नाहीये. आपली भूमिका कुठेही स्पष्ट त्या अनुषंगाने कुठलीच टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केलेली नाहीये. त्यामुळे आपण या गोंधळात नकोच पडायला की हे आरक्षण ओबीसी मध्ये मिळणार आहे. लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा सकारात्मक दृष्टीने विचार केला जाईल. पण ह्या 19% विषयी आपण जे बोलतोय त्या प्रकारचा कुठलाही धक्का या आरक्षणात असलेल्या जातींना इथे लागणार नाही. ठीक आहे पल्लवीजी, प्रेरणाताई तुमचा मुद्दा लक्षात आला. पल्लवीजी, आता हे 19% कोणालाही धक्का न लावता आरक्षण देणार, कोणालाही धक्का न लावता आरक्षण देणार, हे कसं आहे? मुळात आकडे तर तेवढेच आहेत ना, म्हणजे 100च आकडे आहेत. 100 आता प्रत्येक गटाला एक एक आकडा दिला गेला. आता कोणालाही न धक्का लावता आरक्षण म्हणजे होणार कसं? हे कोणाचा प्रश्न आहे? पल्लवीताई, अभ्यास करता आरक्षणाचा आणि इन्क्लुजन आणि एक्सक्लुजनचा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय, बोला. हॅलो. हा, म्हणजे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन ओबीसी मध्ये घेणं, भटक्या विमुक्तांच्या यादीत घेणं किंवा याचा जर मी अभ्यास केला तर मला असं वाटतं की गेल्या काही 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी मध्ये आणि भटक्या विमुक्तांमध्ये जे इन्क्लुजन झालेलं आहे त्याचा वेग जर आपण कंपॅरिझन केलं मागच्या काही वर्षांमध्ये तर खूप जास्ती आहे. म्हणजे एकीकडे आरक्षणाची टक्केवारी तेवढीच आहे, पण आतमध्ये येण्याचं मात्र म्हणजे मागास म्हणून घेण्याचं आणि ओबीसी मध्ये येण्याचं आणि भटक्यांमध्ये भागवतजी तुम्हाला मी सांगते, आमच्याकडे मी आयोगावर असताना एका समुदायाने, शिंपी समुदायाने कुठल्या तरी जिल्ह्याच्या मला माहित नाही, त्यांनी आम्ही भटक्या विमुक्तांमध्ये यावं म्हणून निवेदन दिलं होतं की आम्ही आठवडी बाजारला गावोगावी मशीन म्हणजे शिवणची मशीन डोक्यावर घेऊन फिरतो म्हणून आम्हाला भटक्यांमध्ये इन्क्लुजन करण्यात यावं. मला वाटतं की आता जर त्यांनी तसं केलं तर त्यांची पण मागणी पूर्ण होईल. अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे. म्हणजे भटक्यांमध्ये जर त्यांना यायचं असेल कोणाला ना, म्हणजे इतक्या हास्यास्पद सगळं चालू आहे. कुठेही रिसर्चला महत्व नाही आहे, कुठेही आरक्षणाचा जो मूळ गाभा आहे त्याला छेद दिला जात आहे. केवळ राजकीय फायदा म्हणून आणि पॉलिटिकल अजेंडा म्हणून ह्या सगळ्या जातींना अंतर्भूत केलं जात आहे. याने कोणालाही न्याय म्हणजे फक्त एवढं आहे की ज्या डॉमिनंट कम्युनिटीज ओबीसी मध्ये येतील, भटक्यांमध्ये येतील, त्यांना राजकीय फायदा नक्की होईल. 27% आरक्षणामधून ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच तिकीट मागून ते स्वतः इलेक्शन लढवू शकतात. पल्लवी, तर मला त्याच विषयाकडे यायचं होतं. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच विषयाकडे यायचं होतं. कारण आता ना हळूहळू निवडणुकांचे फड वाजायला लागले आहेत. म्हणजे ढोल नगारे तर वाजतील काही दिवसाने, पण आत्ताच हलगी वाजायला लागले. एका शिवसेनेची एक यात्रा झाली, भाजपची यात्रा सुरू होते, काँग्रेस राष्ट्रवादीची यात्रा सुरू होते. हे सगळं निवडणुका आणि त्यातनं असणाऱ्या मतांचं राजकारण डोळ्यासमोर ठेवू नये. दोंडे सर,
हे सगळं म्हणजे तुमच्या समोर हे आहे. खरं तर आता राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका वटवली तर लोकशाहीमध्ये काही गैर मानायचं कारण नाही, ते मानत आहेत, बरोबर आहे. परंतु समाज घटक म्हणून आम्ही सुद्धा मागासवर्गीय आहोत किंवा ओबीसी आहोत असं एखादा समाज जर म्हणत असेल तर पल्लवीताई म्हणल्याप्रमाणे त्याला तपासण्याची एक घटनात्मक संस्था आहे, जी 1992ला जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आले त्या जजमेंटनुसार पूर्ण देशामध्ये सर्व राज्यांमध्ये ही संस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोदी सरकार आता आल्याच्या नंतर 6 ऑगस्ट 2018ला घटनादुरुस्ती 102वी घटनादुरुस्ती करून मोदी सरकारने जसं SCला आणि STला घटनात्मक दर्जा होता तसा ओबीसीना सुद्धा घटनात्मक दर्जा दिलेला आहे. 338B ही राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे. आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये राहून जे संशोधनात्मक अहवालातून ज्या जाती समूह पुढे येतील त्या जाती समूहाचाच त्या प्रवर्गात प्रवेश किंवा समावेश केला जाऊ शकतो, हे वास्तव आहे. एखादं सरकार किंवा एखादे मुख्यमंत्री एखाद्या जातीला मी या आरक्षण देतो असं म्हटलं तर आरक्षण देता येत नाही. कदाचित असं जर असतं तर मराठ्यांना आरक्षण केव्हा दिलं गेलं नाही. म्हणूनच या 2 वेळेला आयोग जे नंतर स्थापन झाले त्या आयोगांचा उद्देशच असा होता ना. म्हणजे पल्लवीताई म्हणाल्या किंवा सुरुवातीला मला शंका आली तीच की त्या आयोगाला सांगितलं जातं की तुम्ही हे केलं पाहिजे. नाही, मला एक दुरुस्ती आपल्याला सुचवायची आहे या ठिकाणी. एक अर्धा मिनिट मी घेईल. बोला. आपण जे वेगवेगळे आयोग स्थापन केले असं म्हणतात, हा राज्य मागासवर्ग आयोग राज्य पातळीवर स्थायी आयोग आहे. त्याच्याबद्दल मी म्हणत आहे एकेका गटाला आरक्षण देण्याच्या करता वेगवेगळा आयोग तर स्थापन करायला लागला ना. सगळ्यांना एकत्र आयोग तर त्याच्याकडेच जातो नंतर. तसं नाहीये. आयोग एकच आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा एकच आहे, तो स्थायी आहे, अस्थायी नाही. त्यावरची टर्म संपल्यानंतर व्यक्ती बदलत असेल. अहवाल सरकारवर बंधनकारक असतात. त्याच्यामुळे आधी 2014 मध्ये जो स्थायी आयोगाने अहवाल दिलेला आहे वीरशैव आणि लिंगायतच्या बाबतीत, तो सरकारने 2014च्या तत्कालीन सरकारने स्वीकारलेला आहे. आणि त्या सरकारने सांगितलेलं आहे की वीरशैव आणि लिंगायत ह्या जाती नसून हा पंथ आहे, हा धर्म म्हणून एक संस्कृती म्हणून लोक आचरण करतात ह्याचा. त्याच्यामुळे यांचा ओबीसी मध्ये अंतर्भूत होऊ शकत नाही आणि हा अहवाल स्वीकारलाय सरकारने. अगदी खरं आहे. त्याच गोष्टीवर अगदी खरं आहे. म्हणून आपण याच मुद्द्यावर पल्लवी त्यांनी सांगितलेल्या याच मुद्द्यावर एक छोटासा ब्रेक घेऊया. सर, मी परत तुमच्याकडे येतो, तुम्हालाही वेळ देतो. मगापासून भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणाजी पण हात वर करतायत, आपण त्यांनाही वेळ देऊयात. मुळात हे सगळं जे आहे त्यातून पुढे या समाजांना काय साध्य करायचं आहे आणि ह्या 19%तच सगळं जर का बसणार असेल तर ज्याला त्याला मिळणारा वाटा हा कमी मिळणार आहे. मग सरकार मुळात 19%चं 27%, 27%चं 50% हे वाढवण्याचा विचार करणार आहे का? तसं जर का करणार नसेल तर हे म्हणजे एका डब्यामध्ये 5 जण मावत नाहीत, त्याच्यात 25 जण मावायचे, हे कसं शक्य आहे? हे का करतंय सरकार? हे आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा बेधडक. गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक घटक आणि हळद चंदन, ज्यामुळे माझ्या त्वचेला मिळते नैसर्गिक तेज. आता गोदरेज नंबर 1च्या 100 ग्रामच्या 4 साबणांसोबत मिळवा 1 साबण मोफत. अरे निर्यातक्षम फळबागा आणि भाजीपाल्यासाठी संपूर्ण जैविक पद्धतीने तयार केलेलं सेंचुरी ॲग्रो केमिकल्स पुणे यांचे सेंटो नियमित फवारावे संपूर्ण महाराष्ट्रात डीलरशिप देणं आहे. अरे या शहरातले मोठे मोठे गुंड घाबरतात तुझ्या बाबांना. तर मग हे छोटे छोटे डास का नाही घाबरत तुम्हाला? बेटा, डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट ग्रीन शक्तीला. गुड नाईटची 94% नैसर्गिक ग्रीन शक्ती कॉईल. निसर्ग आणि ऍक्टिव्ह मॉलिक्युल्सची दमदार शक्ती कॉईलच्या आत, म्हणजे डास बाहेर. आता ग्रीन शक्ती आत, डास बाहेर. GoGoA1.com बिजली वाहन उद्योग के 360 डिग्री सॉल्यूशन प्रोवाइडर. GoGoA1.com राइड इनटू द फ्युचर. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी.
अभय सिंह कहते हैं हमको, हम शादी और श्राद्ध दोनों कराते हैं। आपकी वजह से बिटिया का शादी हो रही है, आपको हमारी उम्र लग जाए। क्या है 2-4 दिन का एहसान कर रहे हैं। लौंडा बहुत ही चालाक है, सोचेगा हेलमेट पहन के 2-4 चक्कर लगा लेता हूँ। साले का एक्सीडेंट हेलमेट पहन के ही होगा। ये सही है भैया, छतरी में छेद कर दे। पिकांच्या सुरक्षेची पहिली मात्रा IIL चे ट्रॅक्टर ब्रँड बुरशीनाशक सोफिया। IIL चं ट्रॅक्टर ब्रँड उत्पादन आता ताकद तुमच्या हातात। मम्मा तू आम्हाला सगळ्यांना किती जपतेस? ते तर आहे। आणि आम्ही तुला काय दिलं? पांढरे केस। काय हवंय? जपायचंय तुला रिच क्रीम हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने। हेअर कलर आणि जपणूक हा केस कलर करतो तेही अमोनिया शिवाय, आणि याचा ॲलोमिल प्रोटीन फॉर्म्युला केसांना ठेवतो सॉफ्ट आणि शायनी। बरं इतके पैसे कुठून आले? फक्त 30 रुपये मम्मा। जपणूक गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमची। जेव्हा जीवा झाली इथे असणं मला नाही जमलं। त्याआधी आमची ऑस्ट्रेलिया सिरीज पण चांगली झाली नव्हती आणि वर्ल्ड कप सुद्धा येणार होता। तेव्हा मी अनुभवलं आतून स्ट्रॉंग असणं म्हणजे नेमकं काय। मला आठवते त्याला तेव्हा माझ्यासोबत असावंसं वाटत होतं, पण त्याला नाही जमलं। मला वाटलं त्यावेळी जास्त महत्वाचं होतं ते माझं टीम बरोबर असणं। बस स्माइल केलं आणि रेडी झालो। नाही असाच आहे, नेहमी स्माइल करणारा। चेहऱ्यावर स्माइल ठेवून जबाबदारी पूर्ण करणं हे माझ्यासाठी आतून स्ट्रॉंग असणं आहे। कोलगेट स्ट्रॉंग टीथ, तुमचं स्माइल राहील आतून स्ट्रॉंग। 20 वर्षाचे अस्तित्व, 2 विद्यापीठे, 23 शैक्षणिक संस्था, देव करत आहे 137 विविध अभ्यासक्रमे। रायसोनी ग्रुप, अ विजन बियॉन्ड। सर्दीने पकडलं, डोके दुखीने जखडलं, कंबर दुखीने छळलं, अंथरुण धरलं, झंडूबाम आयुर्वेदाची कमाल एक बांधीम। सर्दी, डोके दुखी, कंबर दुखीवर त्वरित परिणाम झंडूबाम एक बांधीम। आणि जबरदस्त वेदनेसाठी झंडू अल्ट्रा पॉवर बाम। पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस, आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस। हेअर ट्रान्सप्लांटचे किती होते? 38,000 सर, 0 इंटरेस्ट आणि 1 रुपया डाऊन पेमेंट। 1 रुपया? अरे वा। रिचफील नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट, कापणे, टाके आणि घाव नाही। मग 1 रुपया कधी भरू? भरला की मिस्टर साठे, तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते। रिचफील नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट, जादू पुन्हा जागवा। द न्यू इंडिया एश्योरेंस कंपनी लिमिटेड अपने सभी पॉलिसी धारक और सहयोगियों का अभिनंदन और धन्यवाद करते हैं। न्यू इंडिया एश्योरेंस 100 साल से आपके साथ। हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत, आमची पहुंच तुमची ताकद। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रीय सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणा होनवार आहेत, भाजपच्या प्रतिनिधी आनंद दबे आपल्यासोबत, ओपन फोरमचे संस्थापक सहभागी झाले, ज्यांचा जवळपास सगळ्याच आरक्षणाला त्यांचा विरोध आहे। श्रावण देवरे ओबीसी नेते आहेत, बबन तायवाडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते, आणि पल्लवी रेणके आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्या। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इथपर्यंत आलो होतो की हे सगळं निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून होत आहे का, आणि खरंच नेमकं काय आहे? म्हणजे जर का एकीकडे असंही म्हटलं जातं की लिंगायत वीरशैव हा विचार आणि ही जीवन पद्धती ही अतिशय पुरातन आहे असं एकीकडे म्हटलं जातं, दुसरीकडे त्याला धर्माचा त्याला मान्यता द्या असंही म्हटलं जातं, आणि तिसरीकडे आरक्षण आहे असंही आरक्षण दिलं पाहिजे असंही म्हटलं जातं। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रीय सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणा होनवार आहेत, भाजपच्या प्रतिनिधी आनंद दबे आपल्यासोबत, ओपन फोरमचे संस्थापक सहभागी झाले, ज्यांचा जवळपास सगळ्याच आरक्षणाला त्यांचा विरोध आहे। श्रावण देवरे ओबीसी नेते आहेत, बबन तायवाडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते, आणि पल्लवी रेणके आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्या। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इथपर्यंत आलो होतो की हे सगळं निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून होत आहे का, आणि खरंच नेमकं काय आहे? म्हणजे जर का एकीकडे असंही म्हटलं जातं की लिंगायत वीरशैव हा विचार आणि ही जीवन पद्धती ही अतिशय पुरातन आहे असं एकीकडे म्हटलं जातं, दुसरीकडे त्याला धर्माचा त्याला मान्यता द्या असंही म्हटलं जातं, आणि तिसरीकडे आरक्षण आहे असंही आरक्षण दिलं पाहिजे असंही म्हटलं जातं।
पण ज्या 19% सगळ्या सरसकट आरक्षण मिळणार आहे त्या ओबीसी समाजात समाविष्ट करून मगच हे आरक्षण दिलं जाणार आहे. त्या ओबीसी समाजाचा मात्र याला ठाम विरोध आहे. श्रावण देवरे आपल्यासोबत आता या चर्चेत जोडले गेलेत. देवरे सर, आपलं स्वागत आहे. तुमचा काय विचार आहे या संदर्भात? आत्तापर्यंत आपल्या पोटजातीच्या पुढे लिंगायत लावणाऱ्या काही जणांचा समावेश तर झाला, आता आणखीन बाकीच्यांचाही समावेश व्हावा अशी शिवा संघटनेची आणि या समाजातल्या अनेकांची मागणी आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? लिंगायत हा काही पंथ नाही आहे. लिंगायत हा एक क्रांतिकारक धर्म आहे. त्यावेळचे क्रांतिकारक जे बसव महाराज जे होते त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणून या ब्राह्मणी धर्माविरुद्ध किंवा वैदिकी धर्माविरुद्ध फार मोठं बंड केलं. आणि म्हणून भारतामध्ये जेवढे बी बाहेरून आलेले असतील किंवा इथले असतील, मुस्लिम, शीख, मुस्लिम, नंतर ख्रिश्चन किंवा नंतर हे लिंगायत धर्म, शाक्त धर्म, नाथ धर्म, हे सगळे धर्म आहेत. आणि हे सगळे धर्म जे आहेत हे जाती व्यवस्थेच्या विरोधात आहेत. आणि म्हणून या धर्मामध्ये जे कुणी नागरिक आहेत किंवा लोक आहेत ते आरक्षणाला पात्र आहेत. याचं कारण असं की धर्म बदलला तर जात बदलत नाही. शेवटी त्या जातीत तो जात बरोबर घेऊनच ते त्या धर्मांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ख्रिस्ती, शीख या धर्मामधल्या लोकांना आरक्षण आहे, तसं लिंगायत धर्माच्या लोकांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. देवरे सर, धोंडे सरांचं तर म्हणणं आहे की आमचा वेगळा धर्म नाहीये, आम्ही हिंदू धर्माचेच घटक आहोत. श्रावण देवरेजी, आपण आमच्या समाजावर धर्म म्हणून लादू नका, तो तुमचा अधिकार नाही. त्याचं कारण सांगतो मी. लिंगायत धर्म, तुम्ही जे हे अलीकडचा ऐक्यू ज्या गोष्टीवरती बोलता आहात, मला असं वाटतं केंद्र सरकारने मागच्या महिन्यामध्ये राजू शेट्टींच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने उत्तर दिलेलं आहे बघा. आणि हे पहिलं उत्तर नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण या चळवळीत मी 25 वर्ष काम करतो आहे. ते सांगा मला, तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत? हिंदू धर्माचे आहोत आम्ही. हिंदू धर्मामध्ये वीरशैव लिंगायत नावाची हिंदू धर्माचे जर असाल, हिंदू धर्माचे तुम्ही माझा हे बघा, तुम्ही जर हिंदू धर्माचे असता तर संत श्रेष्ठ बसवराजनी आंतरजातीय नका म्हणून तुम्हाला अज्ञान, तुमचं अज्ञान समाजाच्या पुढे जाऊ नये. केला त्यांचा तुमचं अधुरं ज्ञान तुमचं समाजाच्या पुढे जाऊ देऊ नका. बसवराज नाही तर हिंदू धर्माचे बसवेश्वर. बसवराजचा छळ का केला हे मला सांगा. बसवराज तुमचं अज्ञान पुन्हा एकदा सांगतो. बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर, संत बसवेश्वरांना अनेक नाव आहेत. त्यांचे भक्त अनेक नाव बदलू नका, पुकारतात बघा. तर मला एक सांगा, तुम्ही जर हिंदू धर्माचे असाल तर वैदिक धर्मवाल्यांनी, हिंदू धर्मवाल्यांनी संत श्रेष्ठ बसवेश्वरांचा छळ का केला ते आधी मला सांगा. महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा, आणि अनेक विचारवंतांनी, तज्ञांनी आणि इतिहासकारांनी ते मांडलेलं आहे. अधुऱ्या माहितीवरती आपण जे मांडणी करता आहात ती अत्यंत चुकीची आहे. अधुरी माहिती नाही. माझ्या घरी या, मग मी तुम्हाला सगळं दाखवतो इतिहास. 25 वर्ष महात्मा बसवेश्वरांना समाजाच्या पुढे, सरकारच्या पुढे मांडायचं काम शिवा संघटनेने केलंय. त्यामुळे तुम्ही मला शिकवायची आवश्यकता नाही. महात्मा बसवेश्वरांचा गुरु घराणा, तुम्ही पण मला नका शिकू. महात्मा बसवेश्वरांचा गुरु घराणा हा जातवेद मुनीचा मठ आहे आणि महात्मा बसवेश्वरांचा गुरुमठ हा जंगम मठ आहे. अभ्यास लागतो. त्यामुळे अभ्यास तुमचा यातला असू शकत नाही, तुमच्या क्षेत्रात असेल, पण वीरशैव लिंगायताच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही म्हणजे वेगळं तुमची बाजू मांडायचं असेल तर लोकशाही म्हणून जरूर मांडा, पण आमच्या संस्कृतीबद्दल आणि आमच्या विचाराबद्दल तुम्ही आमच्यावर लादणं हे योग्य नाही. वीरशैव आणि लिंगायत एक आहे. सगळ्यांची तुमची काय म्हणतात? तुम्ही काय पाकिस्तानातून आले आहेत का? तुम्ही मूल निवासी, आम्ही आमचे बंधू आहात. बघा, तुम्ही ना आम्ही एकच आहोत. तुम्ही ना आम्ही एकच आहोत. मी पण मूल निवासी आहे. मग मूल निवासी आहे, त्यामुळे मला अधिकार आहे. त्यामुळे मला लिंगायत धर्मावर बोलण्याचा अधिकार आहे. लिंगायत धर्म नाही, धर्मावर बोलण्याचा नाही. लिंगायत धर्म नाही, शाक्त धर्मावर बोलण्याचा अधिकार आहे. लिंगायत धर्म नाही हे काँग्रेस सरकारने प्रमाणित केलं आणि आता भाजप सरकारने प्रमाणित केलं. म्हणजे काय सगळं तुम्हाला लिंगायतांचं समजायला लागलं का? देवरेजी थोडाफार अभ्यास केला पाहिजे की नाही? 2000 इसवी सन 1999, इसवी सन 2013 सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते. 1999 आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर गृहमंत्री होते. काँग्रेसचं सरकार होतं. दोन्ही वेळेला काँग्रेस सरकारने लिंगायत धर्म नाही असं स्पष्ट लेखी दिलेलं आहे. त्यानंतर आता भाजप सरकारमध्ये हा विषय आला आणि भाजप सरकारने सुद्धा कालच्या मागच्या एक महिन्यापूर्वी त्याचा खुलासा केला. केव्हापासून अभ्यास करायला? त्यामुळे तुम्ही काहीतरी मनची कल्पना, काल्पनिक बाबी मानू नका. लिंगायत धर्माचा अभ्यास केला.
बघा लिंगायत धर्म नाही, आमची संस्कृती जरूर आहे, ठरवू नका. आणि म्हणूनच म्हणतो तुम्ही आमच्यावर लादू नका, तुमचा अधिकार नाही. ठीक आहे, देवरे सर आणि देवरे सर त्याच्यासाठी अभ्यासक ओबीसीवर बोला, तुम्ही ओबीसीवर बोला, तुमचा बोलण्याचा अधिकार आहे. देवरे सर आमच्यावर लिंगायत धर्म लादू नका, तो तुमचा अधिकार नाही. मला तुम्ही देवरे सर मला बोलू द्या आता. हे बघा महत्वाचा विषय ओबीसी मुद्दा, बोला. ओबीसी मुद्दा, ओबीसीवर बोला. ओबीसी मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यावर जास्त बोलणं आवश्यक आहे. बोला देवरे सर. माझं तेच म्हणणं आहे की लिंगायत जसं शीख वगैरे इतर लिंगायत किंवा इतर धर्मामध्ये जसं आहे तसं लिंगायत धर्मामध्ये सुद्धा नावं आहेत तिथं. लिंगायत माळी, लिंगायत कोळी, लिंगायत नाभिक वगैरे वगैरे, लिंगायत वाणी, असा लिंगायत धर्मामध्ये पण जाती व्यवस्था आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यांना लिंगायत धर्म म्हणून, वेगळा धर्म म्हणून त्यांना मान्यता दिली पाहिजे. आणि त्या लिंगायत धर्मामधले जेवढे ओबीसी आहेत कोळी, नावी, धोबी, सुतार, शिंपी, नाही परत देवरे सर मी परत एक गोष्ट सांगतो. ठीक आहे, लिंगायत समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की आपल्याला धर्म म्हणून मान्यता मिळावी, पण धोंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या लेखी दस्तऐवजांमध्ये त्याला धर्म म्हणून अजून मान्यता मिळालेली नाही. तुम्ही म्हणू शकता, तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण या समाजातल्या लोकांना असं वाटत नाही. पल्लवीताई. अगदी खरंय, मला याच्यावर असं म्हणायचं की जो मूळ मुद्दा आपला बघा किती मोठा मोर्चा काढलाय लिंगायतांनी. नाही, तो धर्माचा दर्जा मिळावा म्हणून काढला. पल्लवीताई पूर्ण करा. हा, मूळ मुद्दा भरकटत जाते. दुसरं इथे सगळेच ज्ञानी आहेत, म्हणजे मला कोणाबद्दलही सगळ्यांचा अनुभव आपल्या आपल्या क्षेत्रात, देवरे सरांचा असेल, धोंडे सरांचा, प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये इथे अभ्यास आहे आणि त्यांच्या संस्कृतीचा त्यांना म्हणजे इतर संस्कृतींचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. मला असं वाटतं धोंडे सर की आपण सगळ्यांनीच आपण एका लोकशाही देशात राहतो, त्यामुळे आपल्या सगळ्यांना सगळ्या धर्मावर, सगळ्या संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार आहे. आपण ते ऐकून घेतलं पाहिजे. देवरे सरांच्या बाबतीत मला असं म्हणायचं की त्यांनी मांडलेला मुद्दा आहे की जो लिंगायत समाज, लिंगायत ही जात नाही आहे, हा धर्म आहे. हे अशा अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की लिंगायत हा एक धर्म आहे. आमच्या आयोगामध्ये सुद्धा जेव्हा चर्चा झाली तेव्हा हा धर्म आहे का पंथ आहे याच्यावर चर्चा करण्यात आली आणि कुठल्याही दस्तऐवजामध्ये किंवा कुठेही लिंगायत हा एक धर्म आहे असं आम्हाला पुरावा मिळालेला नाही किंवा तो त्याला धर्माची मान्यता दिली नसल्यामुळे आपण त्यांना एक संस्कृती, एक विचार आणि एक पंथ अशा पद्धतीने बघितलं पाहिजे असा एक विचार ह्या आयोगामध्ये आला. आणि आयोगाने सुद्धा की लिंगायत हा एक पंथ आहे, जसा महानुभाव पंथ आहे तसाच लिंगायत हा एक पंथ आहे. त्याची एक स्वतःची संस्कृती आहे, विचार आहे आणि ती विचारधारा जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे. मला हे खूप प्रकर्षाने सांगायचं आहे. देवरे सर म्हणतात की लिंगायत धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे, पण पल्लवीताई मग हो लिंगायत पंथाची जी म्हणजे लिंगायत विचारांची जी लिंगायत धर्मासाठी जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे. म्हणजे अनुभव मंडप सारखे वगैरे वेगवेगळे प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी खूप चांगले जगात झाले नाहीत असे प्रयोग केले त्यांनी, केलेले आहेत. बरोबर, आयोगामध्ये होता. नाही पण धोंडे सर, पल्लवी त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला धरून मला विचारायचं आहे की जर का भगवान बसवेश्वरांनी मुळात जाती व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन या समाजाचा विचार करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जाती व्यवस्थेत का अडकून घ्यायचं आहे? आजच्या आधुनिकतेच्या याच्यात जर का थेट प्रश्न विचारायचा झाला तर असं नाही तुम्हाला वाटत की याच्यातनं तुम्ही स्वतःला कुठल्या तरी एका जाती व्यवस्थेत अडकवून घेताय? बघा, पल्लवीताई ज्या म्हणाल्या राज्य मागासवर्ग आयोगामध्ये त्यांनी जो अभ्यास केला तो खरं तर एक ताई मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो की एकीकडे आमचे देवरीजी म्हणतात लिंगायत धर्म आहे, त्यांना आरक्षण द्या. त्यांना हे माहिती पाहिजे की भारतीय राज्यघटनेने धर्माला आरक्षण दिलेलं नाही, जातीला आरक्षण दिले. आणि महात्मा बसवेश्वर यांनी सुद्धा जाती गाडण्याचं काम केलं, ते संस्कृतीच्या आधारावर. गळ्यामध्ये शिवलिंग धारण केला की त्याची जात गळून पडली, अशा प्रकारची अनुभव मंडपामधली त्यांची भूमिका आहे. आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात महात्मा बसवेश्वरांनी काम केलं हे जरी खरं असलं तरीही कोणाचीही जात संपुष्टात आली नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती सोडा असं सांगितलं, पण ओबीसीची जात सुटली नाही, शेड्यूल कास्टची सुटली नाही, शेड्यूल ट्राईबची सुटली नाही. का? त्याचं कारण आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मोठी चूक जर काय झाली असेल तर आरक्षण हे जातीच्या निकषावर दिलं गेलं. त्यामुळे जात आज चिटकून आहे, कोणीच सोडायला तयार नाही, तरी त्या जात सुटू शकत नाही. बर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक जाता जाता एक वाक्य म्हणाल, तुमची इच्छा असली तरी सुटू शकत नाही, आणि आजचं ते काही प्रमाणातलं वास्तव सुद्धा आहे. तायवाडे सर, मग आता हे सगळं गणित बसवायचं कसं? जर का 19% वाढ होत नाहीये, सगळे त्याच्यातच बसवायचे. आज धोंडे सर म्हणतात त्याचे लिंगायत वाणी आणि अन्य जे कोणी आपल्या नावाच्या पुढे लिंगायत लावतात त्यांना पण ह्याच्यात बसवायचं. पुढच्या काही काळात असा निर्णय झाला तर हे सगळं गणित जमायचं कसं?
वाणी ऑलरेडी ओबीसी मध्ये आलेलेच आहेत. नाही, मी वाणी एक उदाहरण म्हणून म्हटलं पल्लवीताई, मी एक उदाहरण म्हणून म्हटलं. 32 जाती आहेत ज्या ओबीसी मध्ये येऊ इच्छितात आणि त्या लिंगायत म्हणून इच्छित आहेत. बरोबर आहे, बरोबर. त्यापैकी 15 जाती ओबीसी मध्ये आहेत ताई. 15 जाती आल्या, बाकीच्यांना यायचंय. तायवाडे सर, आता रेणकेताई जसं बोलल्या होत्या की मागील 4-5 वर्षामध्ये असंख्य जाती विजयंती आणि ओबीसी मध्ये आलेल्या आहे आणि आता येणाऱ्यांची रांग सुद्धा फार मोठी लागलेली आहे. पुढे किती येतील याचा भरोसा नाही. आणि मी मगाशी जसं बोललो की आमचा विरोध याच्याकरता आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावरती शेवटचा उपाय एकच आहे, जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रामुख्याने मागणी आहे की या देशातील सर्व लोकांची जातनिहाय जनगणना करा आणि जातनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या म्हणण्याप्रमाणे ज्या ज्या वर्गामध्ये जेवढे जेवढे टक्के लोक येत असेल मग तुम्ही टाका ना, आणखी 100 जाती टाका आणि त्यांची लोकसंख्येच्या नुसार टक्केवारी ठरवा आणि तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्या. म्हणजे आज जे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं कोणाच्या तरी माध्यमातून प्रयत्न होत आहे, हा जर थांबवायचा असेल, कारण हे आता थांबणार नाही. आज यांचे हे मागतील, उद्या दुसऱ्या जातीचे लोक येतील, परवा तिसऱ्या जातीचे लोक येतील. आमचा असा समज आहे की आणखी वाढवून राहिले. आनंद दवेजी, तायवाडे सर, तुम्ही सांगितलेला मुद्दा फार महत्वाचा आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारला विनंती करतो की जातनिहाय जनगणना करा आणि ज्या ज्या आनंद दवे सर, तुम्ही याच्याशी सहमत आहात तायवाडेंनी मांडलेल्या मुद्द्याशी? असं झालं पाहिजे तर याच्यातनं कदाचित कुठेतरी मार्ग निघेल किंवा हे थांबेल कुठेतरी. नाही, मला नाही वाटत कुठल्याही सुज्ञ माणूस याच्याशी सहमत होईल. जातीनिहाय गणना करायला काहीच हरकत नाहीये, पण जातींची आर्थिक परिस्थिती बघा. जो गरीब असेल त्याला मिळालं पाहिजे. तो फक्त एखाद्या ह्या जाती ही 20% जात आहे, 20% आरक्षण ती जातीने जास्त आहे म्हणून जास्त. मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण तसंच मिळालंय. त्यांनी ज्या प्रेसिंग टेक्निक वापरल्या होत्या, त्यांची बहुसंख्यता आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा असलेला कंट्रोल म्हणून त्यांना ते मिळालं. बरं, जातीय निहाय चौकशी करायची काही गरज नाही, हरकत नाहीये, आमचा काही ऑब्जेक्शनही नाहीये. पण त्याच्यावर आरक्षण मिळू नये. आरक्षण फक्त तो गरीब असेल, तो गरजू असेल, म्हणजे कोणत्याही समाजाचा जातीचा असेल तर त्याला मिळालं पाहिजे. सर, मी येतो. राज्यघटनेने आर्थिक आधारावर दिलेला नाही, जातीच्या आधारावर दिले. त्यामुळे बरोबर आहे. नाही, पण आता केंद्र सरकारने 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना लागू केलं. आनंद दवे म्हणतात त्याप्रमाणे. प्रेरणाजी, शेवटची 30 सेकंद आहे तुम्हाला. हे सगळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार करताय का तुम्हाला खरंच जो येईल त्याला आरक्षण देण्याचा विचार करताय तुम्ही? थोडक्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विचार मुळीच नाही, हा राजकीय विचार नाही. जर असं असतं तर यापूर्वीचे जे राजकीय पक्ष असते त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे विषय नक्कीच केले असते. माझं म्हणणं असं आहे, पक्ष म्हणून ज्यावेळी आम्ही अशी भूमिका मांडतोय त्यावेळी आरक्षणाचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे. एका प्रोसेस मधनं गेल्यानंतर आरक्षण मिळणार की नाही मिळणार या गोष्टींची आपण शहानिशा करतो. त्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला, सुप्रीम कोर्टात ते टिकलं, त्याची कारणं होती. हा फक्त राजकीय विचार नसून खरंच समाजातले जे मागासलेले घटक आहेत त्यांना न्याय मिळावा या भूमिकेमध्ये भाजप पूर्णपणे आहे. आता मागासवर्ग आयोगातर्फे ताई बोलत होत्या, त्यांचं म्हणणं होतं की सरकार म्हणून अशा पद्धतीच्या भूमिका वेगवेगळ्या 2014 पासून पुढे येतात. पण मला त्यांना असं म्हणायचं, जसा त्यांचा स्वतःचा एक विचार आहे त्याच पद्धतीने मागासवर्ग आयोगाचाही एक विचार आहे. एक प्रोसेस ठरलेली आपली घटना आहे, त्यातनं गेल्यानंतरच आरक्षण हे फायनलाइज होत असतं. त्यामुळे ठीक आहे, पाहूयात पुढच्या काही दिवसात काय होतं ते. खरं तर याच्यात दोघांना आणखीन वेळ द्यायचा होता, मला धोंडे सरांनाही वेळ द्यायचा होता आणि तेवरे सरांनाही वेळ द्यायचा होता, कारण या दोघांचाही त्यांच्या विषयातला जो अभ्यास आहे तो खूप मोठा आहे आणि तो सगळ्यांच्याच करता मार्गदर्शक आहे. पण आपली वेळ संपली आहे. आपण अशी अपेक्षा करूया की आरक्षण हा किमान निवडणुकांच्या वेळेला मुद्दा होऊ नये. बाकी ज्याला अडचण आहे, ज्याची क्षमता नाही, ज्याला 50 लोकांबरोबर धावताना खरंच अडचण येते आहे, अशांना आरक्षण दिलं पाहिजे. आणि आत्ता आनंद दवे यांनी सांगितलं, केंद्र सरकारने जी आत्ता घोषणा केली आर्थिक निकषावर आरक्षणही दिलं पाहिजे, कारण सर्वच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि म्हणून त्यांना शैक्षणिक दृष्ट्या पुढे जाताना कदाचित अडचणी येत आहेत. सरकारला ही तारेवरची कसरत करायची. पाहूयात निवडणुकांच्या तोंडावर सरकार ही तारेवरची कसरत कशी करते ते. सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा.